बघा, विहिरीत 20 पायऱ्या आहेत. एक बेडूक प्रत्येक वेळी 3 पायऱ्या वर चढतो आणि 2 पायऱ्या खाली घसरतो. तर बेडूक कितव्या उडीमध्ये विहिरी बाहेर पोहोचेल असा प्रश्न. बेडूक उड्या माकड उड्या या प्रकरणाशी संबंधित असलेले प्रश्न. लेकरांनो, शेवटचा जो प्रयत्न असतो, लक्ष द्या, त्या प्रयत्नामध्ये खाली चढणं असते, उतरणं नाही, घसरणं नाही. मग एकूण विहिरीला असलेल्या पायऱ्या 20. बेडूक प्रत्येक वेळी 3 पायऱ्या चढण्याचं काम करतो. मग हे 3 पायऱ्या चढण्याचं काम वजा करायचा, शेवटचा प्रयत्न वजा करायचा. 17 पायऱ्या हे टास्क, हे काम आम्हाला उर्वरित काम शोधा. उर्वरित काम शोधा. पायऱ्या चढण्याचं उर्वरित काम म्हणजे 17 पायऱ्या. शेवटचा प्रयत्न चढण्याचा जो काय असेल, जे काही त्या मधलं आउटपुट असेल, जसा इथं हा बेडूक 3 पायऱ्या चढण्याचं काम करतो. शेवटचा प्रयत्न फक्त अर्निंगचा असते, गमवायचं काही नसते त्याच्यामध्ये, म्हणजे चढण्याचा असतो. घसरण्याचा तिथं प्रश्न उरत नाही. तो आपल्या टार्गेटवर अचीव झालेला असतो, तिथं घसरणं नाही. म्हणून शेवटचा हा चढण्याचा प्रयत्न, हा शेवटचा प्रयत्न 3 पायऱ्याचा. इथं 3 पायऱ्या वजा केल्या म्हणजे निव्वळ करायचं काम काय राहिलं, 17 पायऱ्या. आता गोष्ट अशी, बेडूक प्रत्येक वेळी 3 पायऱ्या चढतो, 3 पायऱ्या चढतो आणि लगेच 2 पायऱ्या खाली घसरतो, 2 पायऱ्या घसरतो. मग त्याचा एक जो प्रयत्न आहे, लक्ष द्या, एका उडीचा त्याचा जो प्रयत्न आहे, त्याचा आउटकम काय, 3मधून 2 वजा करा, 1 पायरी चढतो. बेडूक वाटल्याशी तर मांडतो, बेडूक एका उडीत 1 पायरी चढतो, असा त्याचा अर्थ. मग आता 17 पायऱ्या चढण्यासाठी लागणाऱ्या 17 उड्या, लक्ष द्या. आणि पहिला जो शेवटचा जो प्रयत्न आहे, ज्याच्यामध्ये चढणं आहे, शेवटचा प्रयत्न म्हणजे 17 ने 18 उड्या, हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं लेकरांचं उत्तर. ओके. बेडूक उड्या माकड उड्या ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला